प्रत्येक महिलेला महिन्यातून 5 दिवस पिरियड्स येत असतात। आता हे पिरियड्स जेव्हा येतात तेव्हा आपल्या बॉडीमध्ये इंटरनली काय चेंजेस होतात, आपल्या यूटरसमध्ये इंटरनली काय चेंजेस होतात, ही मासिक पाळी नेमकी कशी येते हे सर्व आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। सो सर्वात आधी हे आहे आपलं यूटरस। सो प्रत्येक महिन्याला एका महिलेची बॉडी म्हणजे आपली बॉडी ही प्रेग्नन्सीसाठी खरं तर रेडी होत असते। आता प्रेग्नन्सीसाठी रेडी होत असते म्हणजे काय, तर आता तुम्हाला इथे या ओव्हरीज दिसत आहेत। ओव्हरीज म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अंडाशय। दर महिन्याला एका तारखेला या ओव्हरीज मधून एग रिलीज होतात। जेव्हा इथून एग रिलीज होतात तेव्हा ते इथून ट्रॅव्हल करत या फॉलिपियन ट्यूब, ज्याला गर्भाशयाच्या नळ्या असं आपण म्हणतो किंवा युटॅरियन ट्यूब म्हणतो, इथे हे जे आपले अंडी आहेत ती येतात आणि इकडे जेव्हा पुरुषाचे शुक्राणू येतात म्हणजे स्पर्म येतात, त्यांचं फलन जेव्हा होतं तेव्हा इथे गर्भ राहतो। बरं, आता प्रेग्नन्सीसाठी जेव्हा अशा पद्धतीने आपली बॉडी रेडी होत असते तेव्हा आपल्या यूटरसमध्ये एक मेजर चेंज होत असतो। तो म्हणजे आपलं एंडोमेट्रियम म्हणजे इनर लाइनिंग। ही जी ब्लॅक लाइनिंग तुम्हाला दिसते ना, ही आपल्या यूटरसची इनर लाइनिंग असते। म्हणजे आपला इथे गर्भ राहतो आणि त्या गर्भाच्या बाजूला ही जी लाईन आहे म्हणजे त्या गर्भाला जी लाईन कव्हर करते त्याला आपण इनर लाइनिंग म्हणतो। सो जेव्हा आपली बॉडी प्रेग्नन्सीसाठी रेडी होत असते तेव्हा ही इनर लाइनिंग आहे ना, ती थिक होत जाते म्हणजे जाड होत जाते अशा पद्धतीने। सो अशी जेव्हा आपली इनर लाइनिंग होते तेव्हा आपली बॉडी प्रेग्नन्सीसाठी रेडी असते। म्हणजे या स्टेजमध्ये आपले एग रिलीज झाले, स्पर्म पण त्याच वेळेस आपल्या यूटरसमध्ये असले तर त्यावेळेस आपण प्रेग्नेंट होऊ शकतो। पण आता प्रत्येक महिन्याला असं होत नाही। मग ज्या वेळेस आपली बॉडी प्रेग्नन्सीसाठी रेडी नाहीये म्हणजे आपल्या यूटरसमध्ये स्पर्म्स नाहीयेत, त्यावेळेस आपल्या यूटरसला हे कळतं की आता आपण प्रेग्नेंट राहत नाहीये। मग अशा वेळेस काय होतं, तर ही जी इनर लाइनिंग आहे जी जाड झालेली आहे, ही इनर लाइनिंग थिन होते। म्हणजे ही जाड झालेली लाईन जी आहे ती स्मॉल होते अशा पद्धतीने, ती एवढीच होते। मग जेव्हा ही लाईन एवढीच होते तेव्हा आपल्या यूटरसला कळतं की आता या लाइनिंगची आपल्याला गरज नाहीये, मग याला शेड व्हायला सुरुवात होते। मग जेव्हा ही लाईन शेड होते, शेड होणं म्हणजे काय, निघून जाणं। तर जेव्हा ही लाईन निघून जाते म्हणजे अशी थिन थिन होऊन जेव्हा ही लाईन इथून गायब होते तेव्हा ही लाईन सर्विक्स मधून, इथे आपलं सर्विक्स असतं, या सर्विक्स मधून ट्रॅव्हल करत खाली येते। पण ज्यावेळेस ही लाईन या सर्विक्स मधून ट्रॅव्हल करून खाली येत असते तेव्हा ती सोबत थोडंसं ब्लड घेऊन येते म्हणजे रक्त घेऊन येते आणि ते ब्लड म्हणजे आपलं पिरियड्सचं ब्लड असतं। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला पिरियड्स येत असतात। म्हणजे पिरियड्समध्ये जे ब्लड येतं किंवा जे ब्लड शेड होतं ते खरं तर आपल्या गर्भाशयाचं जे इनर लाइनिंग आहे म्हणजे गर्भाशयाचं जे अस्तर आहे ते जेव्हा शेड होतं, ते शेड होणं म्हणजे आपल्याला पिरियड्स येणं असं असतं। सो ह्या पिरियड्सची जी सायकल आहे ते युजली 28 ते 30 दिवसांचं असतं, ज्याला आपण नॉर्मल पिरियड असं म्हणतो। पण जर तुमचं पिरियड सायकल हे 35 दिवसांचं असेल, 40 दिवसांचं असेल, 45 दिवसांचं असेल तर याचा अर्थ तुमचे पिरियड हे ॲबनॉर्मल आहेत किंवा अनियमित आहेत। मग त्याच्यावरती मेडिकल ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं। आता तुम्ही म्हणाल की पण माझे पिरियड्स 28 दिवसांचेही नाही आहेत आणि माझे पिरियड्स 30, 45 किंवा 40 दिवसांचे सुद्धा नाही आहेत, मला दर 15 दिवसांना पिरियड्स येतात म्हणजे महिन्यातून 2 वेळा मासिक पाळी येते। मग त्याचं कारण काय, सो ज्यावेळेस तुम्हाला महिन्यातून 2 वेळा पिरियड येतात याचा अर्थ ते पिरियड नसतात तर ते तुमच्या यूटरसमधून इंटरनली ब्लीडिंग होत असते। आता त्याची कारणं काय असू शकतात, तर तुम्हाला कदाचित तुमच्या यूटरसमध्ये म्हणजे तुमच्या गर्भाशयामध्ये इथे तुम्हाला फॉलिप असू शकतं, म्हणजे एक प्रकारे सूज आलेली असू शकते। फॉलिप हे त्याच्या मागचं कारण असू शकतं किंवा तुम्हाला यूटरसमध्ये इथे फायब्रॉइड सुद्धा झालेला असू शकतो म्हणजे ज्याला आपण गर्भाशयाची गाठ म्हणतो, त्यामुळे सुद्धा महिन्यातून 2 वेळा तुम्हाला पिरियड्स येत असतील। किंवा मोस्ट ऑफ द टाइम असं सुद्धा होतं की जेव्हा मी तुम्हाला आधी जसं व्हिडिओमध्ये सांगितलं की इथून एग रिलीज होतात, ते ट्रॅव्हल करतात या फॉलिपियन ट्यूबमध्ये आणि इथून ते गर्भाशयात येतात। पण बऱ्याचदा काय होतं की जेव्हा स्पर्म आपल्या बॉडीमध्ये येतात आणि इथे जेव्हा आपले एग्स असतात तेव्हा इथेच त्यांचं फलन होतं आणि तो गर्भ इथेच राहतो म्हणजे ट्यूबमध्येच गर्भ राहतो, ज्याला आपण एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतो। आणि ते एक्टोपिक प्रेग्नन्सी सुद्धा तुमच्या 2 वेळा मासिक पाळी येण्याचं रिझन असू शकते, कारण अशा प्रकारच्या प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त प्रमाणात ब्लीडिंग होत असतं। सो ही एक्टोपिक प्रेग्नन्सी असते। सो अशा प्रकारची जी प्रेग्नन्सी आहे ती कधीही सक्सेसफुल होत नाही, त्यासाठी तुम्हाला प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट घ्यावी लागते। सो जर तुमचं पिरियड सायकल हे ॲबनॉर्मल असेल म्हणजे 30, 35 किंवा 40 दिवसांचं असेल किंवा तुमचं पिरियड सायकल हे 15 दिवसांचं असेल म्हणजे दर 15 दिवसानंतर तुम्हाला पाळी येत असेल, ह्या दोन्ही कंडिशनमध्ये तुम्हाला डॉक्टरांना जाऊन भेटायचं आहे आणि त्यावर योग्य ती ट्रीटमेंट घ्यायची आहे।
सो दॅट्स ऑल. मासिक पाळी आपल्याला कशी येते, जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा आपल्या युटरसमध्ये इंटरनली काय चेंजेस होत असतात हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगितलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा. अजून कोणत्या विषयावर आम्ही अशा प्रकारचे व्हिडिओज बनवावे असं तुम्हाला वाटतं ते विषयही आम्हाला कमेंट्समध्ये सजेस्ट करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा, शेअर करा. जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील.